छत्रपती संभाजीनगरमधून ठाकरे सेनेच्या उमेदवार देवयानी डोणगावकर यांनी माघार घेतली आहे। संभाजीनगरच्या जागेवर भाजपचे सुहास शिरसाट आणि ठाकरे सेनेच्या गणेश लोखंडे यांच्यामध्ये आता लढत होणार आहे। ठाकरेंच्या सेनेकडून देवयानी डोणगावकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगर जालना परिषद निवडणुकीत महायुतीत भाजपचे सुहास शिरसाट आणि मवियामध्ये ठाकरेंचे शिवसेनेचे गणेश लोखंडे यांच्यात लढत होणार आहे। तर या जागेसाठी शिवसेनेच्या अब्दुल सत्तारांचे पुत्र समीर सत्तार यांनी देखील अर्ज भरत बंडखोरी केली होती। दरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर अब्दुल सत्तार यांची नाराजी दूर झाली। त्यानंतर त्यांनी समीर सत्तार यांचा अर्ज मागे घेतला। दुसरीकडे मवियातून देवयानी पाटील डोणगावकर यांनीही भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। जो पावर में लोग हैं भारतीय जनता पार्टी सिंधे, जिस प्रकार पावर का मिसयूज हो रहा है, सत्ता का संपत्ति का मिसयूज हो रहा है, उसके माध्यम से अपोजिशन के कार्यकर्ता उनको तोड़ने का, फोड़ने का, मेंटली हरासमेंट करने का काम कर रहे हैं। ठाकरेंचे आमदार अंबादास दानवे यांनी देवयानी डोणगावकर यांच्या नावाची घोषणा केली होती। देवयानी डोणगावकर अर्ज मागे घेणार याची कुणकुण आधीच ठाकरे गटाला लागली होती। त्यामुळे ठाकरे गटाकडून गणेश लोखंडे यांचाही अपक्ष अर्ज दाखल करण्यात आला होता। आता देवयानी डोणगावकर यांनीच अर्ज माघारी घेतल्यानंतर मवियानं गणेश लोखंडे यांना त्यांचा अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केलंय। देवयानी पाटील यांचे पती कृष्णा पाटील डोणगावकर अध्यक्ष असलेल्या कारखान्याला नोटीस पाठवण्यात आली। गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कृष्णा पाटील डोणगावकर आणि संचालक मंडळाविरोधात गंभीर आर्थिक आणि प्रशासकीय अनियमिततेबाबत कारणे दाखवा नोटीस काढण्यात आली आहे। मला आज प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयाकडून 78 खाली नोटीस आली माझं संचालक मंडळ बरखास्त करण्यात येऊन। म्हणजे कशा पद्धतीनं हे सगळी चौकडनं दबावाने हे सगळा प्रकार चालतो। ठीक आहे, यांनी जरी दिलं असेल तरी मला कोर्ट कचेरी हायकोर्टाचा दरवाजा माझ्यासाठी उघडा आहे।